कारगिल युद्धाची युद्धभूमी द्रास येथे भारतीय सैन्य दलाच्या शौर्याची ओळख पुढील पिढ्यांना व्हावी यासाठी सरहद संस्थेच्या पुढाकारानं तयार करण्यात येत असलेल्या लेझर शोच्या निर्मितीसाठी महाराष्ट्र शासनानं 3 कोटीचा निधी देण्याचं शिंदे यांनी गतवर्षी जाहीर केलं होतं। यंदा कारगिलच्या विजयोत्सवात सहभागी होण्यासाठी गेले असता आपण दिलेला शब्द पाळत त्यांनी हा 3 कोटीचा निधी भारतीय सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला। कारगिल युद्धाला 26 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्तानं भारतीय सैन्य दल, सरहद संस्था पुणे तसंच आरहम फाउंडेशनच्या पुढाकारानं आयोजित करण्यात आलेल्या सरहद शौर्यथॉन 2025 या स्पर्धेचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी झेंडा दाखवून उद्घाटन केलं। यावेळेला भारतीय सैन्य दलातील प्रमुख अधिकारी, सरहद संस्थेचे संजय नहार आणि इतर अधिकारीही उपस्थित होते। कारगिलच्या युद्धात भारतीय सैन्य दलांनी पाकिस्तानला पराभवाची धूळ चारत आपल्या मायभूमीचं रक्षण केलं। भारतीय सैन्य दलाचं शौर्य, धाडस आणि बलिदान यांना सलाम करण्यासाठी या शौर्यथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। विशेष म्हणजे समुद्रसपाटीपासून 10,800 फूट उंचीवर ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। या स्पर्धेत देशभरातील 3,000 धावपटू सहभागी झाले होते। यातील पहिली 21.97 किलोमीटरची सर्वात आव्हानात्मक दौडीला म्हणजेच ऑपरेशन विजय दौड असं नाव देण्यात आलं होतं। ही दौड कारगिल वॉर मेमोरियलपासून सुरू होऊन वळसा घालून पुन्हा तिथेच येऊन तिची सांगता करण्यात आली। तर 10 किलोमीटर लांबीची दुसरी दौड ही टोलेलिंग दौड म्हणून ओळखली गेली। तर तिसरी दौड ही 5 किलोमीटर लांबीची टायगर हिल दौड म्हणून ओळखली गेली। तर चौथी आणि शेवटची म्हणजे 3 किलोमीटर लांबीची फ्युचर हिरोज दौड या नावानं ओळखली गेली। या सर्व स्पर्धेत विजयी ठरलेल्या स्पर्धकांना यावेळेला मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं।